मित्रांनो, घोडा खरंच उभ्या उभ्या झोप काढतो का? काय आहे नेमकं यामागचं कारण? अनेकदा आपण घोड्यांना उभा असलेलाच बघतो, क्वचितच ते खाली बसतात. मग ते झोपतात कधी? जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, घोड्याचे आकर्षण प्रत्येकालाच असते. अनेक चित्रपटांमध्ये घोड्यांवर बसलेला हिरो आपण पाहिलेलाच असेल. पूर्वीच्या काळी राजे महाराजे घोड्यावरूनच सवारी करायचे. फोटोमध्ये किंवा प्रत्यक्षात आपण घोड्यांना उभे असलेले पाहिले असेल. कधी क्वचितच आपल्याला खाली बसलेला घोडा बघायला मिळतो. अनेकदा आपण त्यांना झोपलेलं पण बघत नाही. मग खरंच घोडे झोपत नाही का? किंवा ते खाली बसतच नाही का? असे अनेक प्रश्न मनात येतात. चला तर मग जाणून घेऊया, घोडे खरंच झोपतात का किंवा ते उभेच राहत असतात का? मित्रांनो, घोडे खाली बसतात का हा मोठा प्रश्न आहे. घोडे बरेचदा उभे राहिलेले दिसतात, त्यामुळे ते कधी आराम करायला खाली बसतात का असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण सत्य हे आहे की घोडे नेहमी उभे राहत नाही, तर कधीकधी खाली बसतातही सुद्धा. खरं तर घोड्याची शारीरिक रचना अशी आहे की ते न बसता उभे राहून आराम करू शकतात. त्यामुळे त्यांना जास्त बसण्याची गरज नसते. याशिवाय त्यांच्या शारीरिक रचनेमुळे घोड्याला आराम करण्यासाठी खाली बसताना अधिक अस्वस्थ वाटते. म्हणूनच तो आपला बहुतेक वेळ उभा राहून घालवतो. घोडे कसे झोपतात? घोडे बराच वेळ उभे राहिले तर झोपत नाही का असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. पण घोडे झोपत नाहीत असे नाही. फरक एवढाच आहे की ते उभे असताना झोपतात किंवा विश्रांती घेतात. त्यामुळे घोडे झोपले आहेत की जागे आहेत याचा अंदाज घेता येत नाही. घोडे दिवसातून अनेकदा 30 मिनिटापर्यंत गाढ झोप घेतात. याचबरोबर ते दिवसभर छोटी छोटी डुलक्यासुद्धा घेत असतात. घोडे उभेच का राहतात यामागेही महत्त्वाचं कारण आहे. घोड्यांच्या शारीरिक रचनेमुळे त्यांना बसण्यापेक्षा उभे राहणे अधिक आरामदायक असते. घोड्यांची पाठ सरळ असते, जी वाकू शकत नाही. जेव्हा घोडा बसतो तेव्हा त्याला उठण्यास त्रास होतो. खाली बसल्याने घोड्याच्या शरीराचा संपूर्ण भार त्याच्या शरीराच्या पुढील भागावर येतो. अशा परिस्थितीत त्याला श्वास घेण्यातही त्रास होतो. त्यामुळे ते अगदी कमी वेळा खाली बसण्याचा प्रयत्न करतात. तसेच घोडे उभे असतानाही विश्रांती घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना खाली बसण्याची गरज नसते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.